हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आज म्हणजे ना, आज ॲक्च्युली मला कोर्टात जायचं होतं. आज कोर्टाची तारीख होती. कोर्टात जायचं होतं, पण ना काही कारणांमुळे म्हणजे प्रेमला ॲक्च्युली बरं नव्हतं. त्याचं हे ओठ आहे ना पूर्ण सुजून गेलं होतं. तर त्याच्यामुळे मी कोर्टामध्ये गेली नव्हती. ठीक आहे. तर मी कोर्टामध्ये नसताना जेव्हा मी कोर्टामध्ये आज गेली नाही, ठीक आहे, तर कोर्टामधले ना मग माझ्याबद्दल माझं यूट्यूब चॅनल दाखवलं. ठीक. आणि मी सगळ्यात पहिले सांगते की हा व्हिडिओ कोणी आपल्यावरती धरू नका. हा व्हिडिओ आहे प्रेमच्या पप्पासाठी, कारण ना त्यानेच दाखवलं आहे की कोर्टामध्ये की यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. अरे बाबा, आहे तर आहे, तुला का एवढी खाज आली व्हिडिओ दाखवायची? हां, तुझं तर मी काही शूट नाही केलं ना. तुला काय एवढं हे झालं? तुला कुठे टोचलं? तुला कुठे दुखायला लागलं? हां. आणि ना तर त्याने मग काय सांगितलं माहिती आहे, की हिचं यूट्यूब चॅनेल आहे. एवढं खोटं. खरंच सांगते, तू जन्माला का आला? तू जन्माला आला तर खरंच एवढं मोठं पाप झालं आहे ना देवाकडनं पण, की तू जन्माला तरी का आला? एवढं खोटं सांगितलं आहे. कसं सांगितलं माहिती आहे? आता आपण रील्स वगैरे बनवतो, ठीक आहे. तर रील्स वगैरे बनवतो तर आपण कुठे पण हॉटेलमध्ये बनवतो, एखाद्या चांगलं हिरवंगार हे राहिलं घरात बनवतो, कुठे पण बनवतो. हां, तर ती शेतात बनवतो, कुठेही बनवलं आपण. आता रील्स तर सगळ्यांना माहिती, रील्स कुठे पण करतो. तर ती गोष्ट काय आपली होत नाही. हॉटेलमध्ये बनवलं तर हॉटेल काय आपलं होणार नाही आहे. ठीक आहे. शाळेकडे बनवलं तर शाळा काय आपली होणार नाही आहे. हां, तर मी ना रील्स टाकले शेतामध्ये वगैरे, असं मी रील्स टाकलेले आहेत. तर त्याने ते रील्स दाखवले. हां, हे बघा ही शेती हिची आहे. अजून काय हसू की रडू असं वाटतं मला तुझ्या बोलण्यावरती. आणि अजून काय माहिती आहे, ते म्हणजे कुठच्या रील्समध्ये कुठचा बंगलो आला असेल, तर त्याने काय सांगितलं, 2 कोटीचा बंगला हिचा आहे. अरे माझ्याकडे जर 2 कोटीचा बंगला असेल तर मी तुझ्यासारख्याला असंच असंच तुला मी सोडून दिलं असतं. एवढं 14 वर्ष मी वाट नसती बघितली. अरे नीट तर बोल. मागे पण कोर्टात काय बोलला माहिती आहे, की ही ना 50 लाख रुपये घेऊन गेली. हां, अरे माझा पोरगा 1.5 वर्षाचा होता तेव्हा मी इथे आली. माणूस हातात 50 लाख रुपये घेणार. वरून मी त्याच्याकडनं बोलली ना, प्रेमचा जातीचा दाखला दे. तर म्हणतो कागदपत्र घेऊन गेली, 50 लाख रुपये. अरे 2 हातामध्ये बाई 1.5 वर्षाचं लेकरू घेणार, 50 लाख रुपये घेणार. अरे 50 लाख तू कधी स्वप्नात तरी बघितले आहेत का? अरे झूठ बोल पर नीट बोल. तू कधी 50 लाख रुपये तू कधी स्वप्नात बघितले आहेत? हां. आणि आता ते 50 लाखचं झालं याचं. ते कोर्टाने काय मान्य केलं नाही. तर याने आता काय टाकलं, हिचा 2 कोटीचा बंगला आहे. हां. म्हणजे बघा, मी राहते आई-वडिलांच्या घरामध्ये आणि काय माहिती आहे, हिचं मोठं शॉप आहे. अरे आमचं शॉप नाही आहे. माझ्या आई-वडिलांचं आहे ना रस्त्यावर फुटपाथवर दुकान आहे. शॉप नाही आहे. कळलं? आणि तिकडे राहणार ना, कोणी आपल्याला आयतं गिळायला देणार नाही. जेव्हा तुझ्या घरी राहायची ना, तेव्हा पण दुनियाभरचे कामं करायची, तेव्हा 2 टायमाचं गिळायची. तर माझ्या आई-वडिलांच्या घरी आहे तर कोणी फुकट तर देणार नाही. तिथे पण आपल्याला काहीतरी हातपाय हलवावंच लागतील ना. हां, तर तू त्या काय बोलला, हिचं तर शॉप आहे. ते मागे मी भांड्यांचा वगैरे मी हे टाकला होता, काय बोलतात त्याला, ब्लॉग टाकला होता. तर मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की हे आपलं नाही आहे, हे आईचं आहे असं. हां, आणि मग मी आईला मदत करते. मी असं त्या ब्लॉगमध्ये टाकलेलं. तर याने कोर्टामध्ये काय सांगितलं, हिचा एवढा मोठा शॉप आहे कटलरीचा, असं असं यांनी सांगितलं. कोर्ट, अरे किती खोटं बोलतो, किती खोटं. आणि नीट नीट तरी बोलत जा. जरा खोटं बोलताना जरा विचार करून, तुझा माइंड सेट करून बोलत जा, की तू खोटं किती बोलतो. कळलं? नुसतं बोलायचं म्हणून बोलत नको जाऊ. आणि मी व्हिडिओ बनवते, की यूट्यूबला टाकते, फेसबुकला टाकते, तुला कुठे दुखतं? तुझा तर काही हक्क आता राहिलेला नाही आहे बोलायचा. हां, शेतात टाकलं ते शेत तिचं आहे. एखाद्या बंगल्याकडे टाकलं तर बंगला. आता मी कोर्टाकडे व्हिडिओ टाकणार आहे, तर तू उद्या बोलशील हे कोर्ट पण तिचं आहे. हां,
अरे माझ्याकडे माझ्या प्रेमशिवाय माझ्याकडे काहीच नाही आहे. आणि हे तुम्हाला माहीत असो किंवा नसो, मला त्याच्याशी मला कोणती जानकारी द्यायमध्ये पण मला इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे. माझ्या प्रेमशिवाय माझ्याकडे दुसरं काहीही नाही आहे आणि तू दुसरं काहीही मला दिलेलं पण नाही आहे. तर तू विचार एवढं बोलतो. आणि माझ्याकडे 2 करोडचा बंगला आहे, माझ्याकडे शेत आहे, जमीन आहे, सगळं आहे. तुझं काय आहे? तुला त्रास कुठं होतोय? हां? तुला कुठे त्रास होतोय? म्हणतो कोर्टामध्ये मी 1,00,000 रुपये देतो आणि 1,00,000मध्ये हिला सांगा की मला डिव्होर्स द्या. मी तुला ना, जर तू चांगला राहिला असता, मी तुला फ्रीमध्ये डिव्होर्स दिला असता. जर तू चांगला माणूस राहिला असता ना, मला त्रास दिला नसता, माझ्यावर असे काही ना काही आरोप लावले नसते ना, मी तुला फ्रीमध्ये डिव्होर्स दिला असता. कारण मला पस्तावा नाही आहे तुला सोडल्यावर. मला खूप चांगलं वाटतं की मी तुझ्या याच्यातनं निघून गेली. ते खूप चांगलं वाटतं मला. मला पस्तावा, ₹1 पस्तावा नाही आहे मला. भले माझ्या लेकराला कोणी बिगर बापाचं बोललं तरी चालेल, पण तुझ्याबरोबर राहण्यापेक्षा ते बिगर बापाचं बोललेलं खूप चांगलं. कळलं? आणि प्रेमला कोर्टामध्ये लाडीगोडी लावतो. त्याच्या आईवर नाही नाही ते आरोप टाकतो आणि पोराला आपल्या बाजूला घेतो. तो पोरगासुद्धा तुझा होणार नाही. कळलं? तू त्याला किती पण लाडीगोडी लावली ना, तरी तो तुझा होणार नाही आहे. त्याला किती पण तू आपलं करायचा प्रयत्न केला तरी. तू 14 वर्षापासून ढुकून बघितलं नाही आणि आता म्हणतो की मी पोराला सांभाळायला तयार आहे. हां, 14 वर्ष पहिले तुझी बुद्धी भ्रष्ट झाली होती का? 14 वर्ष पहिले नाही तू विचार केला की माझ्या पोराला मला आणायला पाहिजे का नाही आणायला पाहिजे असं? 14 वर्ष काय याचे त्याचे पोरं सांभाळत बसला होता का? झोपला होता का 14 वर्षापासून? आणि आता जागा झाला आणि कोर्टामध्ये केस टाकली. एवढा सच्चा होता तरी ते मुंबईला केस 7 वर्ष चालली, तेव्हा का तुझं तोंड दाखवायला आलं नाही, वाकडं तिकडं वालं, आणि आता बोलायला आलाय? हां, अरे ते कोर्ट आहे ना, ते पण काही एवढं कोणी एवढं हे नाही आहे, कळलं का? तू जे खोटं बोलतो ना, ते सगळं जज करतं. कळलं? आणि व्यवस्थित जर तू हे करशील, माझ्यावर विनाकारण आरोप घेशील ना, तुला 7 जन्मात कधी डिव्होर्स देणार नाही. कळलं का? आणि हां, जर तू चांगला माणूस राहिलास ना, मी तुला, आणि राहिली 1,00,000ची बात ना, असे माझ्या पोरांनी ना असे किती लाख रुपये खाऊन हागून मुतून दिलेलं आहे. कळलं? तू 1,00,000ची बात करतो. 1,00,000मध्ये जर तुझी मांडवली होती, तर पाठव ना तुझ्या बहिणीला, माझ्या भावाकडे. एक पोरगा पैदा कर आणि मी तुला 2,00,000 रुपये द्यायला सांगते. माझा भाऊ चांगल्या कामाला आहे. तुला 2,00,000 रुपये द्यायला सांगते मी. पैशाने तुलना करतात कोणाच्या जिंदगीची? पाठव ना, एवढा दम आहे ना तुझ्यामध्ये, एवढा सत्यवादी आहे तर पाठव तुझ्या बहिणीला. मी माझ्या भावाला सांगते की हिला 2,00,000 रुपये दे, एक पोरगा पैदा करून. पैशाची तुलना नको करू. आणि एवढं घमंड तर 1,00,000ची का बात करतो? हा, पुढच्या संख्यानी आहेत का तुला? एवढं घमंड दाखवतो, 1,00,000 रुपये देऊन राहिला. अरे 1,00,000मध्ये काय होतं? 1,00,000 रुपये देऊन राहिला तो पोराच्या नावावरती. माझ्या पोराने असे किती 1,00,000 हागून मुतून काढून दिलेले आहेत, समजलं? तुझ्या 1,00,000वरती नाही आहे आम्ही. आणि दुसऱ्यांना दाखवतो की ही Facebookवरती व्हिडिओ बनवते. अरे तुझ्या आई बहिणीला पण सांग व्हिडिओ बनवायला. मी व्हिडिओ बनवते, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. तुला कुठे प्रॉब्लेम आहे? आणि तुला प्रॉब्लेम असेल तरी मला काही घेणं देणं नाही आहे. तुझ्यानी तर मला, अरे तुझं तोंडसुद्धा मला कोर्टात बघूशी वाटत नाही. तुझं ते वाकडं तिकडं तोंड आहे ना, ते बघूशी नाही वाटत मला कोर्टामध्ये. कळलं का? एकदम असं घाण वाटतं, किळस येते तुझं तोंडसुद्धा बघून. कळलं ना? आणि जर हा व्हिडिओ मी खास तुझ्यासाठीच बनवला आहे. कारण मला कळलं आहे ना आज, की तू माझे Facebookवरचे, YouTubeवरचे व्हिडिओ बघतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी खास तुझ्यासाठीच बनवला आहे. कळलं? आणि जी गोष्टीकडे आता मी टॉकीजमध्ये व्हिडिओ बनवणार, तर ते टॉकीज माझ्या बापाचं झालं. मी शाळेकडे व्हिडिओ बनवणार, शाळा माझ्या बापाची झाली. 2 करोडचा बंगला आहे म्हणे, 2 करोडचा. अरे तू कधी स्वप्नामध्ये 2 करोड तो लय लांब आहे. अरे तू 1 करोड तर बघितले आहे स्वप्नामध्ये? हां, 2 करोडच्या बंगल्याची बात करतो. अरे तुझी लायकी आहे 2 करोडचं बोलायची? 2 करोडची बात करतो? हां,
मला आहे ना तुझ्या अशा आरोपांवरती हसायला पण येतं आणि तुझ्यावर राग पण येतो. आणि असं वाटतं की तुला इतकं तुडवू ना तिकडे कोर्टामध्येच, पण मी काय करणार ते सगळ्या कोर्टामध्ये ना मी एकदम बांधलेली असते. नाहीतर असं तुला तुडवलं असतं ना, की तू परत कुठच्या मुलीवर, बाईवर असे आरोप घेतले नसते. कळलं का? अरे कोणतं नशीब फुटणार ती बाई तुझ्या गळ्यात पडणार. कळलं? पडणार तरी तरी मी तिला सांगून देणार की बाई नको करू असं. कोणाचं नशीब फुटणार तर ती तुझ्या गळ्यामध्ये पडून राहणार. कळलं का? कोणाच्या पण मुलीवर मी एक सगळ्यात पहिली मी एक बाई आहे आणि त्याच्यानंतर मी एक आई आहे, एक मुलगी आहे. कळलं? दुसऱ्यांच्या आया-बहिणीवरती बोटं उचलायचे नाही. हे बात तू कोर्टामध्ये उभं राहून मी तुला त्या दिवशी पण बोलली होती. आणि परत दुसरी गोष्ट, मी व्हिडिओ बनवते, मला आवडतात, मी बनवते. ठीक आहे. माझ्या मुलांनी सांगितलं मम्मा व्हिडिओ बनव, मी बनवते. ठीक आहे. मला माझ्या म्हणजे 2-3 जणांनी मला सपोर्ट केला, मी व्हिडिओ बनवते. तर मी व्हिडिओ कुठेही बनवू, रस्त्यावर बनवू, घरात बनवू, बाहेर बनवू, कोणासोबत बनवू, तुझी नाही जळायला पाहिजे. कळलं? आणि तू हे कोर्टामध्ये वाकडं तिकडं बोलणं, तुझ्या शकलचं सारखं वाकडं तिकडं बोलणं बंद कर. कळलं ना? हे जेवढं तू वाकडं तिकडं बोलतो ना, ते कोणालाही तुझ्या गोष्टीमध्ये सत्य नाही पटत. आणि 1,00,000 रुपयाची बात आहे ना, तर तुझ्या बहिणीला पाठव. 2,00,000 द्यायला सांगते माझ्या भावाला. कळलं? आणि नंतर 1,00,000ची बात कर. कळलं? आणि कोर्टामध्ये काय असं आमने-सामने भिड ना, काय भिडायचं आहे ते. कोर्टामध्ये भिडतोय. दम नाही आहे तुझ्यामध्ये. कळलं का? ज्याच्यामध्ये अरे एका बाईशी घाबरतो तू, माझ्या तर हातात बांगड्या पण नाही आहे. म्हणजे विचार कर, तुझ्या नावाच्या तर बांगड्यासुद्धा घालत नाही मी. कळलं? आणि मला तुला सोडल्याचा मला पस्तावा नाही आहे. मी खूप चांगलं काम केलं. माझी लाईफ खूप चांगली करून घेतली की मी तुला सोडलं. ठीक आहे? तुला सोडायचा पण मला पस्तावा नाही आहे. कळलं? नरक जिंदगी करून ठेवली होती तू माझी. कळलं का? आणि आता हा व्हिडिओ आहे ना, हा दाखव तू आता कोर्टामध्ये. आणि हा व्हिडिओ तू आता दाखव. ज्याला दाखवायचा आहे त्याला दाखव. म्हणून सांगते मी, गाईज तुम्हाला माझी यूट्यूब फॅमिली जर तुम्ही ना खरंच मला मनापासून मानत असणार ना, हा व्हिडिओ इतका शेअर करा ना, की हा त्याच्यापर्यंत पोचलाच पाहिजे. इतका हा शेअर करा व्हिडिओ. आणि तुला आता माझं काय करायचं आहे ते कर जा. मी घाबरत नाही तुला. कळलं? व्हिडिओ बनवते म्हणे. व्हिडिओ बनवते तुझ्या बापाचा मोबाईल घेऊन बनवते का व्हिडिओ? व्हिडिओ बनवते तर याला मिरची लागते. गाईज प्लीज सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा शेअर करा, की त्या व्यक्तीने हा व्हिडिओ बघितला पाहिजे. मी तुमच्या मनापासून आभार राहणार, की हा व्हिडिओ त्याने बघितला पाहिजे असं.